श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण श्री स्वामी समर्थ महात्म्य ऐकणार आहोत. ओम श्री अक्कलकोट निवासी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भयभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संत जन बुधगण आणि सज्जन करोनी तयासी नमन. ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया. स्मरुनी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया. प्रारंभ आता करते मी. नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही त्यांचे. अंदाज मात्र अनेक ज्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने. तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळी बनी. स्वामी प्रगटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा व्रण. आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी. मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंहमान. काश्यप्य गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणीचे कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रेया तुम्ही निरांकार निर्गुण. नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण. दत्तात्रेयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले. दत्त वास्तवे जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरनार. तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोटे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिक कान मोठे. आजना बाहू कौपीन चोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चवथे अवतार दत्तात्रेयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्रे वर्णिले. पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ. नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ. जागृत दत्त स्थान तेथे होऊनी साक्षात्कार. पहावयासी येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर तेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुनी. भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी. स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्विवाद. झाल्या विनकृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावा तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणिती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना. कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या. कोणाच्या मस्तकी मारित्या
पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र, कोणा सोने नाणे, कोणा जीवदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांनी दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले, त्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहुनी रुद्र द्रवले, दुःखी कष्टी जीवासाठी. दयेचा अथांग सागर, भक्तासाठी परम उदार. अनेकाचा केला उद्धार, सद्बुतेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रेया, तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमची अकाया, मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपा दृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मनी, उपजले आहे आता म्हणून. मिठी घातली तव चरणी, धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा, वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःखे सारी. तुमच्या चीन माझा कैचारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पायी माझी काशी, पंढरपूर सर्व तीर्थे तशी. आहेत तुमच्या चरणापासी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रंगून जाता त्यांचे नामी. ब्रह्म विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोहोचते. स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी, मनोभावे ऐसे की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासासी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एक मुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडिताचा ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जागा वेगळे. त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले, श्री समर्थ कृपेने. संपल्या लीला संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम, संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्यघटिका तिसऱ्या प्रहारी. स्वामी गेले निजधामा, बोलता बोलता आला अंतकाळ. प्रकटित झाली चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल. निजानंती झाले निमग्न, वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रकटले निलंगे गावाबाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांशी. ऐसा यती दत्त दिगंबर, संपवुनी आपला अवतार. निजधामा गेले निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्नपाणीही सुचेना. गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या आश्रू नयनांनी. सवतावतार संपला, तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त जाहले. अजूनही येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना. संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात, याचे असती असंख्य दाखले. अनेकांनी खरोखर अनुभवले, म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया. नम्र होऊनी त्यांचे चरणी, कळकळीने करूया विनवणी. स्वामींनी यावी करुणा म्हणून, प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्तावधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, तया करी गामजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराया देई दर्शन, दूर लोट नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक, धन दौलत मिळावे. पुत्र पौत्र सुख
ग्रह सौख्य आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर देवा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दयाघना. मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन. दान द्या तुमच्या कृपेने वेडी वाकुडी माझी सेवा. स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा. हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मास शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात. इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकच तत्वाचे 3 आविष्कार मेव त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती. ऐसी ठेवूनी आपुली वृत्ती पोथी नित्य वाचावे. या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही. श्री अक्कलकोट स्वामी समर्था परमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.